घाबरलेले वृद्ध डोळे इकडे तिकडे पाहत जाऊ लागले. एका अपेक्षेने प्रत्येक चेहऱ्याकडे पाहू लागले. असे वाटत होते त्या कोणाला तरी शोधत होत्या. रेल्वे स्टेशनवर बसलेली ती म्हातारी स्त्री येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना प्रश्नार्थक नजरेने पाहत होती. असे वाटत होते जसे त्यांना काही बोलायचे होते, काही सांगायचे होते, परंतु नंतर त्या गप्प बसत होत्या. नंतर एक ट्रेन आली आणि प्लॅटफॉर्मवरचे सर्व लोक त्या ट्रेनमध्ये बसण्यासाठी पळत होते. तेव्हा ती वृद्ध स्त्री जागेवरची उठली आणि जोरजोरात आवाज देत होती, किशोर, ए किशोर. माहीत नाही त्या कुमकुवत शरीरामध्ये एवढी ताकद आली कशी. त्या पळत जाऊन प्रत्येक डब्याजवळ जाऊन आवाज देऊ लागल्या, किशोर, ए किशोर बेटा. परंतु 2 मिनिटांनी ट्रेन गेल्यानंतर चारही बाजूनी शांतता पसरली. ती म्हातारी स्त्री परत एकदा प्लॅटफॉर्मवर येऊन बसली. स्टेशनवर समोसे विकणारा एक मुलगा म्हातारीकडे केव्हापासून पाहू लागला. नंतर त्यांच्याजवळ येऊन तो म्हणाला, काय झालं आहे आई? म्हातारीने त्या मुलाकडे घाबरत पाहिलं. नंतर त्या म्हणाल्या, बेटा मला एक सांग, तिकीट काउंटर इकडून लांब आहे का? नंतर तो समोसे विकणारा मुलगा म्हणाला, नाही तर. नंतर ती म्हातारी उजव्या बाजूला हात करत म्हणाली, माझा मुलगा तिकडे तिकीट काउंटरवर तिकीट आणण्यासाठी गेला होता, परंतु अजूनही तो का परत आला नाहीये? तेव्हा तो समोसे विकणारा मुलगा म्हणाला, आई तिकीट काउंटर उजव्या बाजूला नाहीये, तुम्ही तुमच्या डाव्या बाजूला बघा, जवळच तिकीट काउंटर आहे. नाही, माझा मुलगा मला म्हणाला होता गावी जाण्यासाठी तिकीट उजव्या बाजूला असणाऱ्या तिकीट काउंटरवरती भेटतं. हेच सांगून तो मला इकडे बसवून गेला होता. आता त्या मुलाच्या मनात संशय आला होता. तेव्हाच ती म्हातारी म्हणाली, बघ ना बेटा, आता त्याला जाऊन 4 घंटे निघून गेले आहेत. तिकीट आणतो म्हणून गेला आहे. आता मी काय करू? तेव्हा तो समोसे विकणारा मुलगा म्हणाला, आई तुम्ही काळजी करू नका, एवढा वेळ तुम्ही इकडे बसलेले आहात, त्यामुळे आता तुम्हाला भूकसुद्धा लागली असेल. घ्या आई, हे खाऊन घ्या तुम्ही. समोसेवाल्याने त्याचा डब्बा त्या म्हातारीला दिला आणि तो म्हणाला, मी माझ्यासाठी घरून डब्बा घेऊन आलो होतो, परंतु कामाच्या ओघात मला वेळच मिळाला नाही, हे तुम्ही खाऊन घ्या. म्हातारीने थरथरत्या हाताने डब्बा घेतला आणि त्या मुलाला 1000 आशीर्वाद दिले. अच्छा आई, आता मला घरी जायचं आहे. तुम्ही मला एक सांगा, तुम्ही कोणत्या गावावरून आल्या आहात? मी तुम्हाला तुमच्या गावचे तिकीट घेऊन देतो. त्या मुलाने विचारलं. तेव्हा म्हातारी त्यांना म्हणाली, नाही बेटा, माझा मुलगा थोड्या वेळाने येतच असेल, तू जा, माझी काळजी तू करू नकोस. चला तुम्हाला सांगते ही म्हातारी कोण होती आणि ती इकडे रेल्वे स्टेशनवरती काय करत होती. त्यांचे नाव शारदा देवी आहे. त्यांना 2 मुलं होती. त्या मुलांचे नाव किशोर आणि सारंग होते. शारदा देवी आणि त्यांच्या पतीने खूपच गरिबीमध्ये त्यांचे आयुष्य काढले होते, परंतु त्यांच्या मुलांच्या संगोपनामध्ये त्यांनी कोणतीच कमतरता ठेवली नव्हती. त्यांनी त्यांच्या 2ही मुलांना शिक्षण शिकवून नोकरी करण्यायोग्य बनवलं होतं. त्यांचा मोठा मुलगा किशोर गावातच त्याच्या वडिलांची अडत सांभाळत आहे आणि त्यांचा लहान मुलगा तो शहरात किराणा दुकान चालवतो. 3 महिन्यांअगोदर शारदा देवी यांच्या पतीचे निधन झाले होते. शारदा देवी त्यांच्या मोठ्या मुलासोबत गावीच राहत होत्या, परंतु तिकडे त्यांची अवस्था एका मोलकरणीसारखी होती. त्या दिवसभर घरातील कामसुद्धा करत होत्या आणि बोलणेसुद्धा ऐकून घेत होत्या. मुलं आणि सुनांना तर त्यांची काहीच किंमत नव्हती, परंतु शारदा देवी कसं तरी मन मारून कसं तरी दिवस घालवत होत्या. एके दिवशी जेव्हा शारदा देवी स्वयंपाकघरात भांडे घासत होत्या, तेव्हाच त्यांना त्यांच्या लहान मुलाचा सारंगचा कॉल आला. खूप दिवसानंतर त्यांच्या लहान मुलाचा कॉल आलेला पाहून शारदा देवी यांनी लवकर त्यांचे हात पुसले आणि आनंदात थरथरत्या हाताने त्यांनी कॉल रिसीव करून त्या म्हणाल्या, हॅलो सारंग बेटा. तेव्हाच सारंगचा आवाज आला, हॅलो आई, तू कशी आहेस? मी एकदम छान आहे बेटा, तू कसा आहेस? आई खूप छान आहे मी, परंतु तुमची सून जयश्रीची तब्येत बरी नाही आहे. 4-5 दिवसांपासून तिला खूप ताप येत आहे, बरं होण्याचं नावच घेत नाही आहे. तेव्हा शारदाजी म्हणाल्या, सारंग चांगल्या डॉक्टरांना दाखवावे लागेल, नाहीतर तिला अशक्तपणा येईल. नंतर सारंग म्हणाला, आई सर्व उपचार केले आहेत, परंतु काहीच फरक पडत नाही. तू एक काम कर, काही दिवसांसाठी तू आमच्याकडे दिल्लीमध्ये राहायला ये, आमची इकडे खूप धावपळ होत आहे. हे ऐकल्यानंतर शारदा देवी यांना काळजी वाटत होती. त्या म्हणाल्या,
ठीक आहे सारंग बेटा, मी लवकरात लवकर दिल्लीला येण्यासाठी निघते. एवढं बोलून त्यांनी फोन कट केला. जेव्हा शारदाजी यांच्या पतीचे निधन झाले होते तेव्हा त्यांना विमा पॉलिसीचे पैसे भेटले होते आणि आता त्यांचे दोन्ही मुलं आणि सुनांचे लक्ष त्यांच्या पैशावरतीच होते. हे त्यांचं त्यांच्या आईवरती असलेलं प्रेम नव्हतं, फक्त प्रेमाचा देखावा करत होते. परंतु शारदा देवी यांना त्यांच्या मुलाचे डावपेच माहीत नव्हते. एका प्रेमळ आईला तर फक्त तिच्या मुलांची आणि सुनेची काळजी वाटत होती. सुनबाई किती आजारी आहेत आणि माझा मुलगा एकटा घर कसं सांभाळत असेल, नंतर विचार करत होत्या. इकडे सुद्धा दिवसभर मी कामच करत असते. या लोकांनी कुठे माझ्या डोक्यावरती हिऱ्यांचा मुकुट घातला आहे. एवढं काम करून सुद्धा दिवसभर त्यांचा आरडाओरडा आणि अपमान सहन करावा लागतो. त्यामुळे दररोजचे अपमानित होऊन जगण्यापासून मला सुटका भेटेल. आत्ता विचार करत होत्या तेव्हाच त्यांचा मोठा मुलगा किशोर घरी आला होता. शारदा देवी त्याला दुःखी मनाने म्हणाल्या, किशोर बेटा, उद्या दिल्लीला जाण्यासाठी माझे तिकीट काढून ठेव. हे ऐकल्यानंतर किशोर चकित झाला होता आणि तो त्याच्या आईला म्हणाला, का, असं काय झालं आहे? तेव्हा शारदा देवी त्याला म्हणाल्या, जयश्री सुनबाईला खूप ताप आला आहे, ती खूप आजारी आहे. त्यामुळे सारंगने आत्ता मला कॉल केला होता. मला दिल्लीला त्याने त्याच्याकडे बोलवलं आहे. मी गेले तर त्याला खूप आधार भेटेल आणि घरातील कामंसुद्धा मी सांभाळून घेईल. हे ऐकल्यानंतर किशोर रागाने लाल झाला होता आणि ओरडत त्यांना म्हणाला, आजपर्यंत कधी आठवण नाही आली तुमच्या लाडक्या मुलाला तुमची, आणि आज जेव्हा तुम्हाला विमा पॉलिसीचे पैसे भेटले आहेत तेव्हा तो तुम्हाला त्याच्या घरी बोलवत आहे. मला सर्व माहीत आहे आई, त्याचं लक्ष फक्त तुमच्या पैशावरती आहे. तेव्हा शारदा देवी त्याला म्हणाल्या, नाही बेटा, सुनबाईची तब्येत खरोखरच बरी नाहीये. सारंग माझ्यासोबत कधीच खोटं बोलणार नाही. बरं, ठीक आहे आई, मी तुमचे दिल्लीला जाण्यासाठी तिकीट बुक करतो. परंतु जाण्या अगोदर पप्पांचे विमा पॉलिसीचे पैसे तुम्ही मला देऊन जा, कारण तुमचा आणि पप्पांचा खर्च आजपर्यंत आम्हीच केला आहे. त्यामुळे आता या पैशांवरती आमचाच हक्क आहे. जर तुम्ही पैसे तिकडे घेऊन गेल्या तर मला विश्वास आहे तो तुमच्याकडून पैसे घेऊन तुम्हाला हाकलून देईल. तेव्हा शारदा देवी म्हणाल्या, अशा वेळी तुला असलं काय सुचत आहे किशोर? तिकडे सुनबाईची तब्येत बरी नाहीये आणि तुला पैशांची काळजी लागली आहे. ठीक आहे, जर तुला विश्वास नाहीये ना तर विमा पॉलिसीच्या पैशातले काही पैसे तू माझ्या खर्चासाठी काढून बाकी सर्व रक्कम मी तुझ्याकडे देते. असं बोलत असताना शारदा देवी यांनी काही पैसे त्यांच्या जवळ ठेवले होते. बाकीचे सर्व पैसे किशोर जवळ दिले होते. पैसे हातात येताच किशोर आणि त्याच्या पत्नीच्या डोळ्यामध्ये चमक आली होती. नंतर काय, किशोर लगेचच रेल्वे स्टेशनकडे पळाला आणि त्याच्या आईला दिल्लीला पाठवण्यासाठी तिकीट घेऊन आला. आणि दुसऱ्याच दिवशी त्याने त्याच्या आईला आनंदाने दिल्लीच्या ट्रेनमध्ये बसवून दिलं. एका बाजूला शारदा देवी यांना त्यांच्या सुनेची काळजी वाटत होती, परंतु दुसऱ्या बाजूने त्यांना या गोष्टीचा आनंद होऊ लागला. त्या एवढ्या वर्षानंतर त्यांच्या लहान मुलाला भेटणार आहेत आणि त्यांच्या घरी त्या जाणार आहेत. दिल्लीला पोहोचताच त्यांनी पाहिलं होतं सारंग त्यांचीच वाट पाहत होता. सारंगला भेटल्यानंतर शारदा देवी त्याचे लाड करत होत्या. सारंगने त्याच्या आईला कारमध्ये बसवले आणि त्याच्या घरी घेऊन आला. त्यांच्या सुनेला भेटल्यानंतर शारदा देवी म्हणाल्या, सुनबाई, आता मी आले आहे. आता तुला काळजी करण्याची काहीच गरज नाही. तू बघ, तुझी मी एवढी सेवा करेल, त्यामुळे तू काहीच दिवसात तुझी तब्येत ठणठणीत होईल. तेव्हा त्यांची सून जयश्री त्यांना म्हणाली, परंतु आई, मला सेवा करून घेण्यापेक्षा अगोदर औषधांची गरज जास्त आहे. तेव्हा शारदा देवी तिला म्हणाल्या, तू औषध का नाही घेतलं? तेव्हाच जयश्री त्यांना म्हणाली, आई, औषध कसे घेणार मी? तुमचा मुलगा तर काहीच कमवत नाहीये. दिवसभर दुकानावरती जातो आणि रात्री माशा मारून घरी परत येतो. हे ऐकल्यानंतर शारदा देवी यांना खूप दुःख झाले होते. नंतर त्या म्हणाल्या, सुनबाई, आता मी आले आहे ना, आता तुला औषध गोळ्यांची काहीच आवश्यकताच भासणार नाही. मी माझ्या गावरान पद्धतीने तुला काढा करून देईल. तू बघ, तुझी ताप कशी पळून जाते ते. शारदा देवी यांनी प्रेमाने त्यांच्या सुनेसाठी काढा बनवला होता आणि तिला पाजवला होता. फळं कापून तिला खायला दिले होते. आता जेव्हा शारदा देवी भाजीपाला आणण्यासाठी घरातून बाहेर निघाल्या होत्या तेव्हाच जयश्री सारंगला म्हणाली, तुझी आई तर मला हे विषासारखा काढा पाजवून पाजवून खरोखरच आजारी पाडेल की काय? अरे, मी काय करू जयश्री? मी तर विचार केला होता
औषधांचे नाव ऐकून आणि आजारी असण्याचं नाव ऐकून ती आपल्याला काहीतरी पैसे देईल. त्याचमुळे मी तुझ्या आजारपणाचे निमित्त त्यांना सांगितले होते. परंतु आई अशी आहे, तिने तर तिचे गावरान घरगुती उपाय करायला चालू केलं. नंतर जयश्री म्हणाली, तुझ्या आईकडून पैसे काढणे एवढे सोपे काम नाहीये. आपल्याला काहीतरी करावं लागेल. नंतर काय, कधी सारंग त्याच्या आईला काही पैसे मागत होता, तर कधी जयश्री तिच्या सासूजवळचे पैसे गुपचूप चोरायची. शारदा देवी सुद्धा त्यांना गुपचूप पैसे देत होत्या, कारण त्यांना वाटत होतं त्यांच्या मुलाला दुकानावरती काहीच पैसे भेटत नाहीयेत. त्यामुळे त्यांची मदत करणे त्यांचे कर्तव्य होते. आता असंच काही ना काही निमित्त सांगून शारदा देवी यांच्याकडे त्यांचा मुलगा आणि सून दोघं पण पैसे मागत होते. आणि सुनेवर कामाचं ओझं पडू नये म्हणून शारदा देवी या वयात सुद्धा कसं तरी स्वयंपाकघरातील सर्व काम करत होत्या. आणि घरातील स्वच्छता, धुणं धुणे आणि भांडे घासणे हे सर्व काम त्यांची सून त्यांच्याकडूनच करून घ्यायची, जसे त्यांची अगोदरची सवय आहे. या सर्व गोष्टींमुळे जयश्री खूपच आनंदात दिसत होती. चला, बसल्या बसल्या मोलकरीण सुद्धा मिळाली आहे आणि पैसे सुद्धा येत आहेत. आता इकडे दिल्लीमध्ये सुद्धा तेच होऊ लागलं जे शारदा देवी यांच्या सोबत गावी होत होतं. शारदा देवी संपूर्ण दिवसभर काम करत होत्या आणि त्यांची सून दिवसभर आराम करत होती. परंतु एके दिवशी शारदा देवी यांचं स्वयंपाकघरात काम करत असताना हात भाजला होता. त्यांच्या हातात विचित्रपणे फोड आले होते. त्या कारणाने आता त्यांना काहीच काम करता येत नव्हतं. घरातील सर्व काम परत जयश्रीवरती आलं होतं. त्यात जयश्री त्यांना म्हणाली, आई, या महिन्यातील घर खर्च खूप जास्त झाला आहे. मला पप्पांच्या विमा पॉलिसीचे काही पैसे हवे आहेत. तेव्हा शारदा देवी तिला म्हणाल्या, जयश्री बेटी, माझ्याजवळ कुठे पैसे आहेत? तुझ्या पप्पांच्या विम्याचे पैसे मला भेटले होते, परंतु त्यातले निम्म्यापेक्षा जास्त पैसे तुझ्या पतीचा मोठा भाऊ किशोरने घेतले आहेत. त्या पैशांमधला जो चतकोर हिस्सा होता तो मी सोबत घेऊन आले होते. ते सर्व पैसे तू आणि सारंगने माझ्याकडून घेतले. आता माझ्याजवळ गावी परत जाण्यासाठी सुद्धा पैसे शिल्लक नाहीयेत. मी सर्व पैसे तुम्हाला देऊन टाकले आहेत. माझ्याजवळ आता 1 रुपया पण शिल्लक राहिलेला नाही. त्या आईचे बोलणे सारंगने सुद्धा ऐकले होते. तेव्हा त्याला अतिशय राग आला. आई, तू सर्व पैसे किशोर भैयाला दिलेस आणि आमच्यासाठी काहीच ठेवलं नाहीस. इकडे येऊन तू किती खर्च केला आहेस आणि आम्हाला बोलत आहेस सर्व पैसे संपले आहेत. तुम्हाला दिसले नाही का, तुमच्या मुलाचा कामधंदा चांगला चालत नाहीये. आता तुम्ही सर्व पैसे तुमच्या मोठ्याच मुलाला देऊन आला आहात, तर आता त्याच्याच सोबत राहायला जा. तेव्हा शारदा देवी म्हणाल्या, तुला कामधंदा नाही तर तू एवढा खर्च कशाला करतो? जर अगोदर भविष्याचा विचार करून काही पैसे जमवले असतेस तर आज तुझ्यावर अशी वेळ आली नसती. हे ऐकल्यानंतर जयश्री उद्धटपणे त्यांना म्हणाली, जास्त लेक्चर देण्याची काहीच गरज नाहीये. इकडे आमचा खर्च खूप कठीण परिस्थितीमध्ये होतो. आता आम्ही तुमचं ओझं कसं उचलणार आहोत? तेव्हा सारंग म्हणाला, आई, तू एक काम का करत नाहीयेस? भैयाकडे गावी परत निघून जा. त्यांच्या मुलाच्या आणि सुनेच्या तोंडातून असे शब्द ऐकल्यानंतर शारदा देवी यांच्या डोळ्यामध्ये अश्रू दाटून आले होते. तेव्हा त्या रडत म्हणाल्या, सारंग बेटा, तू मला बोलवलंस तेव्हा मी आले होते, परंतु आता माझ्या जवळचे पैसे संपले आहेत. त्यामुळे आता तुला माझ्या 2 वेळचे जेवणसुद्धा जड होत आहे का? फक्त पैशांसाठी तू मला तुझ्या जवळ बोलवले होतेस का? ते तर तू असे पण मागितले असतेस तर मी तुला दिले असते. एवढं बोलून शारदा देवी ढसाढसा रडत होत्या. तेव्हा त्यांची सून म्हणाली, आई, तुम्ही हे फालतूचे नाटक करणे अगोदर बंद करा. इकडे आम्हाला आमचाच खर्च करणे कठीण झाले आहे. तुम्हाला कुठे बसवून आम्ही खाऊ घालणार आहोत? जयश्री त्यांना म्हणाली. तेव्हा सारंग सुद्धा तिच्या बोलण्यामध्ये होकार देत म्हणाला, आई, तुमचे सर्व सामान तुम्ही बॅगमध्ये भरायला चालू करा. मी उद्या तुम्हाला सकाळी स्टेशनवरती सोडून येतो. आता त्यांच्या सुनेचे आणि मुलाचे बोलणे ऐकल्यानंतर शारदा देवी थक्क झाल्या होत्या. शारदा देवी यांनी लगेचच वेळ वाया न घालवता त्यांच्या मोठ्या मुलाला किशोरला कॉल केला आणि रडत रडत त्याला सर्व काही सांगितलं. नंतर किशोर त्यांना म्हणाला, आई, आम्ही तुला एवढे वर्ष सांभाळलं आहे, परंतु काही दिवस सुद्धा तो तुम्हाला ठेवून सुद्धा घेऊ शकत नाहीये का? त्याचं सुद्धा काहीतरी कर्तव्य आहे. तुमचं सर्व ओझं आम्हीच का आयुष्यभर उचलायचं? आता इकडे येण्याची काही एक गरज नाहीये. आता तुम्ही तिकडेच राहा. एवढं बोलून किशोरने फोन कट केला. आता शारदा देवी यांना त्यांच्या कानावरतीच विश्वास बसत नव्हता. का?
हेच पाहण्यासाठी माझ्या दोन्ही मुलांना मी जीवाच्या आकांताने सांभाळून मोठं केलं होतं आणि त्यांना स्वावलंबी बनवलं होतं. आज त्याच मुलांना त्यांच्या आईची जबाबदारी ओझं वाटत आहे. शेवटी हे दोघं कोणत्या जन्माचा बदला घेत आहेत माझ्याकडून. शारदा देवी त्यांच्या नशिबाला दोष देत होत्या. हे दिवस दाखवण्या अगोदर देवाने त्यांना त्यांच्या जवळ का नाही बोलवून घेतलं? ज्या मुलाच्या मोहाने त्या त्यांचं गाव सोडून शहरात दिल्लीला आल्या होत्या, त्यांना नव्हतं माहीत तोच मुलगा त्यांच्यासोबत अशी वर्तणूक करेल. दुसऱ्या दिवशी जेव्हा शारदा देवी सकाळी झोपेतून उठल्या तेव्हा त्यांनी पाहिलं त्यांच्या रूममध्ये त्यांचा मुलगा आणि त्यांची सून त्यांचं सर्व सामान बॅगमध्ये पॅक करत होते. शारदा देवी झोपेतून उठलेल्या पाहिल्यानंतर सारंग त्यांना म्हणाला, चल आई, लवकर तयार हो, मी तुला स्टेशनवरती सोडून येतो. तेव्हा शारदा देवी म्हणाल्या, नाही सारंग बेटा, मी कुठेच जाणार नाहीये. तेव्हा जयश्री म्हणाली, जेव्हा आम्ही तुम्हाला जायला सांगितलं आहे तेव्हा तुम्ही का जात नाहीयेत? का इथे राहून आमचा खर्च वाढवत आहात? नंतर शारदा देवी म्हणाल्या, परंतु बेटा, मी कुठे जाणार आहे? किशोरने तर मला गावी येण्यापासून स्पष्ट नकार दिला आहे. तेव्हा सारंग म्हणाला, असं कसं नकार देऊ शकतो भैया? मी सुद्धा पाहतो. चल आई, मी तुला गावीच सोडून येतो. एवढं बोलून सारंग त्याच्या आईला रेल्वे स्टेशनवरती घेऊन आला आणि त्यानंतर तिकीट घेऊन येतो असं सांगून गायब झाला होता. आता बिचारी शारदा देवी लाचार होऊन त्यांच्या मुलाची वाट पाहत होती आणि हतबल होऊन स्टेशनवरतीच बसली होती. एक दिवस पूर्ण निघून गेला आणि एक रात्रसुद्धा निघून गेली, परंतु त्यांचा मुलगा सारंगचा काहीच पत्ता नव्हता. दुसऱ्या दिवशी जेव्हा सकाळ झाली तेव्हा समोसे विकणारा तोच मुलगा परत समोसे विकण्यासाठी स्टेशनवरती आला होता. त्याला हे पाहून खूप दुःख झालं होतं. ती म्हातारी आई अजून सुद्धा स्टेशनवर त्यांच्या मुलाची वाट पाहत स्टेशनवरतीच बसलेली होती. काही वेळानंतर समाजसेवा संस्थांचे काही सदस्य स्टेशनवरील गरीब लोकांना आणि मजदूर लोकांना जेवण देण्यासाठी आले होते. तेव्हा समोसे विकणारा मुलगा त्यांना पाहून त्या म्हातारी शारदा देवीकडे पाहून इशारा करत होता. त्यांना जेवण द्यायला तो सांगत होता. तेव्हा त्या लोकांनी शारदा देवी यांना सुद्धा जेवण दिले. शारदा देवी यांना खूप भूक लागल्यामुळे दिलेल्या जेवणावरती त्या तुटून पडल्या होत्या आणि सर्व खाल्ल्यानंतर त्या त्यांना म्हणाल्या, मला अजून थोडं जेवण भेटेल का? त्यानंतर त्या लोकांनी त्यांना अजून थोडं जेवण देत विचारलं, आई, तुम्ही कुठून आल्या आहात? तुमचे घर कुठे आहे? एका समाजसेवकाने हे विचारल्यानंतर शारदा देवी यांनी त्यांचं सर्व दुःख त्यांना सांगितलं आणि सांगत असताना त्या खूप रडत होत्या. बेटा, मला अशी अपेक्षा नव्हती माझ्या मुलांकडून. माझीच मुलं माझी अशी अवस्था करतील, परंतु आता मला माझ्या कोणत्याच मुलाजवळ राहायला जायचं नाहीये. सर्व काही ऐकल्यानंतर NGOच्या सदस्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू दाटून आले होते. तेव्हा ते लोक शारदा देवी यांना एका वृद्धाश्रममध्ये घेऊन गेले आणि त्यांना म्हणाले, आई, जोपर्यंत तुमच्या कुटुंबातील लोकांना शिक्षा भेटत नाही तोपर्यंत तुम्ही इकडे आरामात राहू शकतात. तेव्हा शारदा देवी म्हणाल्या, मला कोणाला शिक्षा द्यायची नाही, परंतु आता मला त्या नरकात परत जायचे नाही. मी इथेच राहून माझ्या आयुष्यात राहिलेले दिवस घालवेल. NGOच्या सदस्यांनी त्यांचा व्हिडिओ बनवला होता आणि सोशल मीडियावरती पोस्ट केला होता आणि न्यूजपेपरमध्ये सुद्धा बातमी दिली होती. म्हणतात ना, मुलांसाठी त्यांचे आईवडील त्यांचे संपूर्ण जग असतात. कदाचित त्यामुळे आईवडिलांना देवाचा दर्जा दिला जातो, परंतु मोठे झाल्यानंतर बरेच मुलं त्यांच्या आईवडिलांना ओझं का समजतात? याच कारणाने काही मुलं त्यांना वृद्धाश्रममध्ये सोडून जातात आणि काही मुलं त्यांच्याबद्दल मागचा पुढचा काहीच विचार न करता त्यांना घरातून बाहेर हकलून देतात. आज सुद्धा अशीच एक घटना घडली आहे 68 वर्षाच्या शारदा देवी यांच्यासोबत. त्यांच्या पतीचे निधन झाल्यानंतर त्यांच्या मुलांनी त्यांना वारंवार अपमानित करून त्यांना घरातून बाहेर हकलून देऊन जीवन संपवण्याबद्दल प्रेरित केलं होतं. शेवटी असे किती दिवस चालणार आहे? न्यूज कव्हर करून आणि शारदा देवी यांना धीर देऊन NGOचे सदस्य निघून गेले. शारदा देवी यांना वृद्धाश्रममध्ये राहून आता 4 ते 5 दिवस झाले होते. तेव्हाच त्यांच्याकडे वृद्धाश्रमचे संचालक आले आणि त्यांना म्हणाले, तुमचा मुलगा आणि तुमची सून तुम्हाला भेटण्यासाठी आले आहेत. शारदा देवी हे ऐकल्यानंतर खूप चकित झाल्या होत्या. सोबतच त्यांच्या चेहऱ्यावरती आनंदाचे भाव सुद्धा दिसत होते. शेवटी त्यांच्या मुलांच्या मनात त्यांच्याबद्दल प्रेम जागं झालं होतं. परंतु जेव्हा त्या बाहेर आल्या तेव्हा त्यांनी पाहिलं 25 वर्षाचा एक तरुण मुलगा त्याच्या पत्नीसोबत त्यांची वाट पाहत बाहेर उभा थांबला होता. त्याला पाहून शारदा देवी नाराज होऊन वापस जाऊ लागल्या.
कारण त्या मुलाला त्या ओळखत नव्हत्या. परंतु तेव्हाच त्यांना मागून आवाज आला, शारदा काकी, तुमच्या मुलाला तुम्ही ओळखलं नाही का? हा आवाज ऐकल्यानंतर त्यांच्या आश्चर्याला जागाच उरली नाही, कारण या नावाने त्यांना फक्त त्यांचा रामू बोलवत होता. शारदा देवी यांनी मागे वळून पाहिले आणि हसऱ्या चेहऱ्याने त्या मुलाकडे पाहिले आणि बराच वेळ त्या मुलाकडेच पाहत होत्या. हो, हा तर रामूच होता. त्याला पाहताच शारदा देवी यांच्या डोळ्यात वेगळी चमक आली होती. किती मोठा झाला आहेस रे तू. 13 ते 15 वर्षाचा होतास जेव्हा मी तुला शेवटचं पाहिलं होतं. खरं तर रामू एक अनाथ मुलगा होता. त्याच्या मागे पुढे कोणीच नव्हतं. त्याची अवस्था पाहून शारदा देवी आणि त्यांच्या पतीला रामूची दया आली होती. त्यांनी त्यांच्या धान्याच्या आडतीमध्ये त्याला काम दिले होते. पगारीसोबत त्याचे शिक्षण आणि संगोपनाचा खर्च सुद्धा तेच करत होते. परंतु जेव्हा शारदा देवी यांचा मुलगा किशोरने अडत सांभाळायला चालू केलं, तेव्हा त्याने रामूवरती चोरीचा आरोप केला होता आणि त्याला कामावरती काढून टाकले होते. तेव्हा शारदा देवी खूप रडत होत्या. माझा रामू असं काम कधीच करणार नाही. परंतु कोणीच त्यांचं काही ऐकून घेतलं नाही. आज एवढ्या वर्षानंतर रामूला त्यांच्या समोर पाहून शारदा देवी यांच्या आनंदाला जागाच उरली नव्हती. तेव्हा रामू त्यांना म्हणाला, अरे काकी, तुम्ही तुमच्या रामूला सुद्धा ओळखलं नाही का? एवढं बोलून रामू पुढे जाऊन शारदा देवी यांच्या पाया पडला. तेव्हा शारदा देवी यांनी त्याला मिठी मारली आणि प्रेमाने त्याच्या कपाळावरती हात फिरवला. आता मात्र त्यांच्या डोळ्यातून गंगा यमुना वाहू लागल्या. तेव्हाच रामूची पत्नी शारदा देवी यांच्या पाया पडली. तेव्हा रामू त्यांना म्हणाला, ही तुमची सून आहे काकी. रामूने सांगितलं तेव्हा शारदा देवी यांनी त्या दोघांना खूप सारे आशीर्वाद दिले. तेव्हाच रामू म्हणाला, काकी, मी काल तुमची बातमी मोबाईलमध्ये पाहिली होती, त्यामुळे मी स्वतःला थांबवू शकलो नाही. काकी, नियती किती विचित्र खेळ खेळत असते. ज्या लोकांना आई असते त्यांना आईची काही किंमतच नसते आणि इकडे मी अनाथ आहे. आईच्या प्रेमासाठी आजपर्यंत मी तरसत आहे. काकी, मी आणि तुमची सून तुम्हाला न्यायला आलो आहोत. आता तुम्ही आमच्यासोबत आमच्या घरी राहायला येणार आहात का? नाही बेटा, तुझ्यासोबत कशी काय मी जाऊ शकते? मी इथेच चांगली आहे. आता मला कोणावरती ओझं व्हायचं नाहीये. माझ्या आयुष्यात जेवढे दिवस राहिलेले आहेत तेवढे दिवस मी इथेच राहून कसे तरी काढणार आहे. काकी, लहानपणी जे प्रेम आणि आधार तुम्ही मला दिला होता त्या प्रेमाला मी कसं विसरू शकेल? ते तुमचे माझ्यावरती केलेले उपकार होते. त्यामुळे आज मी एक मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीचा मालक आहे आणि आज मी तुमचं एक ऐकणार नाहीये. तुम्हाला आत्ताच्या आत्ता आमच्यासोबत यावंच लागेल. असं बोलून रामूने शारदा देवी यांचा हात धरून स्वतःकडे ओढत होता. परंतु शारदा देवी त्यांच्या डोळ्यात अश्रू घेऊन तशाच उभा राहिल्या होत्या. तेव्हा रामूची पत्नी त्यांना म्हणाली, तर तुम्ही आमच्यासोबत आल्या नाही तर आम्हाला आईचे प्रेम आणि आमच्या मुलांना आजींची माया कशी मिळेल? नंतर रामू डोळ्यात अश्रू घेऊन शारदा देवी यांच्या पायावरती पडला आणि त्यांना विनंती करत म्हणाला, काकी, किती उपकार केले आहेत तुम्ही माझ्यावरती. फक्त आता एक उपकार तुम्ही माझ्यावरती अजून करा. आमच्यासोबत चालण्यासाठी प्लीज तुम्ही नकार देऊ नका. रामू हात जोडून त्यांना विनंती करत होता. रामू आणि त्याची पत्नी अशा प्रकारे आग्रह करताना पाहून शारदा देवी यांच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहू लागले. त्या दोघांना मिठी मारून त्या खूप रडत होत्या आणि त्यांच्यासोबत जायला त्या तयार झाल्या होत्या. आज रामूला त्याची आई भेटली होती आणि शारदा देवी यांना त्यांचं कुटुंब. हे नातं वेगळं होतं परंतु खूप अमूल्य होतं. आईवडिलांच्या नशिबाची ही कशी विटंबना आहे. त्या त्यांच्या मुलांसाठी त्यांचं संपूर्ण आयुष्य घालवत असतात. वयाच्या शेवटच्या टप्प्यात तेच मुलं त्यांच्या जबाबदारीपासून हात वरती करतात. मुलं सर्व सुविधांनी युक्त असणाऱ्या घरामध्ये राहतात, परंतु म्हाताऱ्या आईवडिलांसाठी त्या घरात जागा नसते. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावरती पोहोचल्यानंतर आईवडिलांनी स्वतःलाच फसवल्याप्रमाणे वाटू लागले होते. कारण ज्या वडिलांनी त्यांच्या मुलांना शिक्षण शिकवून मोठं केलं होतं आणि त्यांना स्वावलंबी बनवलं होतं, तेच मुलं आजच्या आधुनिक काळामध्ये म्हाताऱ्या आईवडिलांना ओझं समजू लागले आहेत. मित्रमैत्रिणींनो, कोणीतरी किती छान सांगितलं आहे. लोक म्हणतात एकाच्या जाण्याने आयुष्य थांबत नसतं, परंतु हे कोणाला माहीत नाही. लाख लोक भेटले तरी त्या आईची कमतरता कोणीच पूर्ण करू शकत नाही. मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडल्यास नक्की होईल तितकं लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, बेल आयकॉनला प्रेस करून ऑलवरती सेट करा. धन्यवाद. आभारी आहोत.